नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. हा जो 2 अंक आहे, हा आपण असा लिहितो. कसा लिहितो? असा लिहितो. तर काय करायचं आहे? या ठिकाणी हा जो 2 आहे, हा आपण असा लिहितो. या 2ला फक्त थोडंसं असं करून घ्यायचं आणि असं केलं की असं-असं करायचं आणि बरोबर सापासारखा पार्ट तयार करायचा. इथे डोळा काढायचा आणि साप तयार झाला. सापालाच आपण काय म्हणतो? नाग म्हणतो. काय म्हणतो? नाग. यावरून लक्षात ठेवायचं. भाग 2 काय आहे? नाग. नाग म्हणजे काय? तर नागरिकत्व. लक्षात ठेवायचं. नाग, नाग वरनं नागरिकत्व असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ 60 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. 5 ते 7 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला. पहा, गाळणा डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगररांग आहे. प्रश्न सोपा आहे. बाळेश्वर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बाळेश्वर डोंगररांग आहे. पुढील प्रश्न पहा. अनहॅपी इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? लाला लजपतराय. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. झोपेत जरी विचारलं अनहॅपी इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर लाला लजपतराय. माइन काम्फ हे पुस्तक कोणाचे आहे? तर एडॉल्फ हिटलर यांचं पुस्तक आहे माइन काम्फ. पुढे पहा. आयडॉल्स. आयडॉल्स हे पुस्तक कोणाचे आहे? तर सुनील गावस्कर यांचं पुस्तक आहे आयडॉल्स. फ्रेंच लव्हर. फ्रेंच लव्हर हे पुस्तक कोणाचे आहे? तर तस्लिमा नसरीन. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पुढील प्रश्न पहा. थायलंड देशाची राजधानी कोणती आहे? तर बँकॉक. लक्षात ठेवा, बँकॉक ही थायलंड देशाची राजधानी आहे. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात. सामायिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र. लक्षात ठेवा, सामायिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. देशातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते? तर हिमाचल प्रदेश. देशातील पहिले कार्बनयुक्त राज्य हिमाचल प्रदेश. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे आणि हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आद्य व्याकरणकर्ते म्हणतात. लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आद्य व्याकरणकर्ते म्हणतात. पुढील प्रश्न पहा. हस्ती डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये हस्ती डोंगररांग आहे. जळगाव जिल्हा. 21 मार्च व 23 सप्टेंबर. 21 मार्च व 23 सप्टेंबर या 2 दिवशी संपात स्थिती निर्माण होते, म्हणून या 2 दिवसांना काय म्हणतात? तर संपात दिन म्हणतात. काय म्हणतात? संपात दिन. लक्षात ठेवा, 21 मार्च व 23 सप्टेंबर. 21 मार्च व 23 सप्टेंबर या 2 दिवशी संपात स्थिती निर्माण होते, म्हणून या 2 दिवसांना काय म्हणतात? तर संपात दिन असं म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज होऊ शकतं. पाणिनी पाणिनी म्हटलं की दादोबा पांडुरंग तर्खडकर असं लक्षात ठेवायचं आहे आणि शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके,
लक्षात ठेवा, दोन्हीही कन्फ्यूज होऊ शकतं. कारण जर पेपरला प्रश्न आला तर आपल्याला जर विचारलं मराठी भाषे पाणिनी कोणाला म्हणतात, तर पर्यायामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर पण असेल आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर सुद्धा असेल. तर इथे कन्फ्यूज होता कामा नये. लक्षात ठेवा, पाणिनी जर म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि शिवाजी जर म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विद्यार्थी मित्रांनो, जर लक्षात राहत नसेल, कन्फ्यूज होत असेल, तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, पाणिनी पहिलं अक्षर काय आहे? प. प वर्ण पांडुरंग असं लक्षात ठेवा. पाणिनी प वर्ण पांडुरंग असं लक्षात ठेवा. पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर असं लक्षात ठेवा. आणि मराठी भाषेचे शिवाजी, शिवाजी 2 नंबर अक्षर काय आहे? व. व वर्ण असं लक्षात ठेवायचं, विष्णू शास्त्री चिपळूणकर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कितीही अभ्यास करा, प्रत्यक्ष पेपरला बसल्यानंतर कन्फ्यूज होतं म्हणजे होतं. कारण आपल्याला पेपरला वेळ हा कमी असतो. त्यावेळेस काही काही शब्द, काही काही अक्षर आपल्याला थोडे सारखे वाटतात. मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे शिवाजी. मी तुम्हाला ट्रिक सांगितली. प वर्ण पांडुरंग, दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी भाषेत शिवाजी, व वर्ण विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवायचं आहे, कारण दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते? लक्षात ठेवा, 2 महिन्यांच्या आत घ्यावी लागते. प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते? तर 2 महिन्यांच्या आत घ्यावी लागते. पुढे पहा, ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशेब कोणापुढे सादर करावे लागतात? तर ग्रामसभा. ग्रामपंचायतीला आपले जे काही वार्षिक हिशोब असतात ते ग्रामसभेपुढे सादर करावे लागतात. पुढील प्रश्न पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे? तर जिल्हा परिषद. विद्यार्थी मित्रांनो, सरळ प्रश्न असा आहे की त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? जिल्हा परिषद. पण या ठिकाणी प्रश्न थोडासा असा मोठा करून सांगितला, काय? स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे? तर जिल्हा परिषद. ओके. पुढील प्रश्न पहा, सार्वजनिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर सरपंच. लक्षात ठेवा, सार्वजनिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवितो. पुढील प्रश्न पहा, संजय हे कोणाचे टोपणनाव आहे? तर माधव पंढरीनाथ शिखरे. माधव पंढरीनाथ शिखरे यांचं टोपणनाव काय आहे? संजय. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ग्रीनलँड. लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो? तर 24 डिसेंबर. लक्षात ठेवा, राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबर. पुढील प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर जनगणमन. लक्षात ठेवा, राष्ट्रगीत विचारलं आहे तर जनगणमन. आणि जर आपल्याला विचारलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे, काय विचारलं? राष्ट्रीय गीत, तर लक्षात ठेवायचं आहे वंदे मातरम. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. राष्ट्रगीत जर विचारलं तर जनगणमन आणि राष्ट्रीय गीत जर विचारलं तर वंदे मातरम. पुढील प्रश्न पहा, भारतातील केशरचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या ठिकाणी सर्वाधिक केशरचे उत्पादन होते. माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षीची आहे? तर 3 जून 1947. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, साल लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा. प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षीची आहे? 3 जून 1947. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले. नारंग चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन.
नारंग चषक बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. श्रीभाई श्रीभाई हे कोणाचे टोपणनाव आहे? तर रामचंद्र शंकर टाके. रामचंद्र शंकर टाके यांचं टोपणनाव आहे श्रीभाई. पुढील प्रश्न पहा. लांबीचे एकक काय आहे? तर मीटर. लांबीचे एकक आहे मीटर आहे. वेळेचे एकक काय आहे? तर सेकंद. वेळेचे एकक काय आहे? सेकंद. पुढील प्रश्न पहा. वस्तुमानाचे एकक काय आहे? तर किलोग्रॅम. किलोग्रॅम हे वस्तुमानाचे एकक आहे. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? तर डायोप्टर. लेन्स पॉवरचे एकक आहे डायोप्टर. हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ लिहिला. वारंवार पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा. कोणत्या वर्षी न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली होती? तर 1886. 1886 या वर्षी न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. भारतातील केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर तामिळनाडू. भारतातील केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य तामिळनाडू. कोणत्या कायद्याने भारतीय संघ राज्याची कल्पना मान्य करण्यात आली? तर 1935च्या कायद्याने. 1935च्या कायद्याने भारतीय संघ राज्याची कल्पना मान्य करण्यात आली. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे? तर दक्षता. दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र आहे. जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण आहे? तर सिरिमाओ भंडारनायके. सिरिमाओ भंडारनायके. पुढे पहा. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोणते आहे? तर हिरा. हिरा हे कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहे? तर 6 राज्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमा लागून आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. 6 राज्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमा लागून आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते आहे? तर इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? तर चहा. दार्जिलिंग क्षेत्रामध्ये चहा पीक प्रसिद्ध आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या कोण आहेत? तर पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा. द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ आहे आणि याच्या लेखिका कोण आहेत? तर पंडिता रमाबाई. भारतातील सर्वात जुनी IIT कोठे आहे? तर खरगपूर. भारतातील सर्वात जुनी IIT खरगपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी आपल्या निबंध मालेद्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी निबंधमाला मासिक हे कधी सुरू केले? तर 1874. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ वन लाईनर प्रश्न आहे. निबंधमाला हे मासिक कधी सुरू केले? 1874. कोणी सुरू केले? विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी. लक्षात ठेवा. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं मासिक आहे. कधी सुरू केलं? 1874. फक्त काय केलं आहे? प्रश्न थोडासा असा मोठा बनवलेला आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी आपल्या निबंधमालेद्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी निबंधमाला मासिक हे कधी सुरू केले? 1874. असा मोठा प्रश्न असा बनवलेला आहे. पुढे पहा. निरनिराळ्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृह कोणी स्थापन केले? तर राजर्षी शाहू महाराज. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. निरनिराळ्या
जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृह कोणी स्थापन केले? तर राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न पहा. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश कोणता आहे? तर पामीरचे पठार. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश पामीरचे पठार कोठे आहे? तर तिबेट या ठिकाणी. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर अंदमान या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. केशवस्वामी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर केशव आत्माराम कुलकर्णी. केशव आत्माराम कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे केशवस्वामी. जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा आहे. 5 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे जे प्रश्न मी तुमच्याकडून करून घेत आहे ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जय जवान जय किसान म्हटलं की लाल बहादूर शास्त्री. पुढे पहा. गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर लिओ टॉलस्टॉय. गांधीजींचे आध्यात्मिक गुरु लिओ टॉलस्टॉय. महात्मा गांधीजींची हत्या कधी झाली? तर 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 महात्मा गांधींची हत्या झाली. मग ही हत्या कोणी केली होती? तर नथुराम गोडसे. लक्षात ठेवा, नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली होती. नथुराम गोडसे. पुढील प्रश्न पहा. गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कशाला म्हटले? तर क्रिप्स मिशन. गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक क्रिप्स मिशनला म्हटलं होतं. गांधीजींनी हिंद स्वराज कधी प्रकाशित केले? तर 1908 साल. लक्षात ठेवा, गांधीजींनी हिंद स्वराज 1908 मध्ये प्रकाशित केले. पुढे पहा. भारतीय राज्यघटनेतील भाग 20 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर घटना दुरुस्ती तरतूद. लक्षात ठेवा, भाग 20 घटना दुरुस्ती तरतूद. राजर्षी शाहूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1874. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 1874 मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. राजर्षी शाहूंचा जन्म सन 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव काय होते? पहा, राजर्षी शाहूंचा जन्म 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव काय होते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5 ते 7 वेळेस तलाठी भरतीमध्ये आणि 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.